जाऊया ज्या ठिकाणी रश्मी बर्वे प्रकरणी त्यांचे वकील सध्या बोलत आहेत। बर्वे मॅडमवर आणि स्क्रुटनी कमिटी सहजासहजी त्यांची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅन्सल करू शकत नाही। ते कायद्यात बसत नाही, प्रोसिजरमध्ये बसत नाही आणि सेक्शन 7 सब क्लॉज 2 प्रमाणे नुसतं उच्च न्यायालयाला अंडर आर्टिकल 226 रिव्ह्यू ज्युरिस्डिक्शन मध्ये स्क्रुटनी कमिटीला जर डायरेक्शन जर दिलं की यांची कास्ट क्लेम रिव्हेरीफाय करा, पुन्हा जे आहे त्याला व्हेरीफाय करा, तेव्हा जे आहे ते व्हॅलिडिटी बद्दल एक प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करून यांना आपलं स्टँड कमिटी समोर ठेवून तेव्हा जे आहे जर प्रॉपर प्रोसिजर अडॉप्ट केली आणि जर कॅन्सल केलं तेव्हा जे आहे ते सर्टिफिकेट कॅन्सल होऊ शकते। ती सर्टिफिकेट ऑन द ग्राउंड ऑफ सप्रेशन की हा डॉक्युमेंट किंवा हे इन्फॉर्मेशन जे आहे दमन केलेली आहे, सप्रेस केलेली आहे, ह्या ग्राउंडवर ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅन्सल होऊ शकत नाही। कोणता ग्राउंड असतो की जर स्क्रुटनी कमिटीला ज्युरिस्डिक्शन नाही आहे, पॉवर नाही आहे, ऑथॉरिटी नाही आहे आणि त्यांनी जे आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू केली तर त्या सिच्युएशनमध्येच ते व्हॅलिडिटी कॅन्सल होतो किंवा जर काही फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट असले तेव्हा होतो। पण रश्मी बर्वेच्या केसमध्ये सर्व डॉक्युमेंट्स चांबार शेड्यूल कास्टचे आहेत, त्यांच्या वडिलांचे सुद्धा डॉक्युमेंट चांबार शेड्यूल कास्टचेच आहेत। तर म्हणून इथे कोणताच जे आहे काही विरुद्ध डॉक्युमेंट नसल्यामुळे जे अपोनंट्स आहेत, जे तक्रार करता आहेत, त्यांनी ज्या प्रकारे स्टोरी क्रिएट केलेली आहे हे सर्व पॉलिटिकली मोटिवेटेड असल्यामुळे ते सर्व बेसलेस आहे, आधारहीन आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आता त्यांना लोकसभा निवडणूक लढता येणार का? त्यांचा अर्ज जो आहे तो निवडणूक आयोगाने रद्द केलेला आहे, त्याबाबत काय दिलासा मिळाला की नाही ते सांगा। आम्हाला सर्वात आधी ते जे कॅन्सलेशन ऑर्डर होतं कमिटीचं त्याला स्टे हवा होता, कारण की त्याला जर स्टे जर आलं कोर्टाकडून तर आम्हाला जे आहे नवीन मार्ग करता येते, शोधता येते, अल्टरनेटिव्ह जेही आहे सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहेत आणि असंही जजमेंट आहे की जर ओरिजिनल ऑर्डरला जर स्टे आहे तर ऑटोमॅटिकली जेही कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर्स आहेत, प्रोसिडिंग्स आहे, हे सर्व आपोआप रद्द होतो। आपोआप शब्द ऑटोमॅटिकली। आणि तो ऑर्डर जसं रिटर्निंग ऑफिसरचा ऑर्डर आहे तो नॉन एस होणार, नॉन एस म्हणजे त्याचे अस्तित्व राहणार नाही। पण तरी सुद्धा कोर्टाने याच्यावर एक ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की ह्या स्टेजवर आम्ही इंटरफेअर करू शकत नाही। तर आम्हाला ते जे आहे एक तर सुप्रीम कोर्टामध्ये याचं आव्हान करावं लागेल किंवा जेही जे रेमेडी अवेलेबल आहे हायकोर्टामध्ये, इलेक्शन पिटिशन किंवा जेही रेमेडी अवेलेबल आहे ते एक प्रॉपर रेमेडी आम्हाला करता येईल। आणि आमच्याकडे जो फाउंडेशन आहे तो हा आहे की कोर्टाने आम्हाला स्टे दिलेला आहे, याचा अर्थच हे आहे की त्यांची कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आत्ताही अस्तित्वात आहे आणि व्हॅलिड आहे। व्हॅलिडिटीला म्हणजे रद्द केलेलं आहे, पण तुर्तास जे उमेदवार जे रिंगणात आहेत तेच कायम राहतील। सध्या रश्मीताई निवडणुकीत रिंगणात उतरू शकतील किंवा नाही थेट, हे सर्व त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, डिस्कशन केल्यानंतर की त्यांची चॉईस काय आहे। सध्या त्यांचे हजबंड श्यामकुमार बर्वे हे त्यांच्या जागी कंटेस्ट करत आहेत आणि जर आमचं डिस्कशन जर असं झालं की रश्मी बर्वे मॅडम जे आहे इंटरेस्टेड आहेत तर त्या संदर्भात आम्ही जेही लिगल स्टेप आहे ते एक तर हायकोर्टामध्ये करू शकतो, सुप्रीम कोर्टामध्ये करू शकतो। ते रेमेडी आमच्याकडे अवेलेबल आहे आणि सर्वात मोठा वेपन जे आज उच्च न्यायालयाने आम्हाला दिलेला आहे तो आहे स्टेचं स्थगिती टू दी इनव्हॅलिडेशन ऑर्डर। सर, परंतु वेळ जी आहे निवडणूक आयोगाची ती छाननीची वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळे ती संपूर्ण प्रक्रियेत इंटरफेअर करावं लागेल कोर्टाला, तर ती शक्य आहे का आता या स्टेजला? लेटेस्ट सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे लेह लडाखचं आणि सुप्रीम कोर्ट म्हणतो की जर एक्सेप्शनल सिच्युएशनमध्ये काहीतरी आर्बिट्ररीनेस झालेला असेल किंवा इलिगॅलिटी झाली असेल तर हायकोर्टाला पॉवर्स आहेत की हायकोर्ट जे आहे ते इलेक्शन प्रोसेसला
पुन्हा जे आहे त्यांना रिव्हेरिफिकेशन किंवा नॉमिनेशन फॉर्म फ्रेश भरायसाठी ते परमिशन देऊ शकतो. पण मला असं वाटते की हा जो इश्यू आहे की ते पुन्हा जे आहे नॉमिनेशन फॉर्म भरतील किंवा नाही याच्यावर सध्या मी कॉमेंट करू शकत नाही. कारण की जोपर्यंत मी डिस्कशन करत नाही की ते इंटरेस्टेड आहेत किंवा नाही तोपर्यंत याच्यावर मला भाष्य करता येणार नाही. त्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात मूव्ह होणार आहे का? अपेक्स कोर्टामध्ये निवडणूक जर रश्मी बर्वे मॅडम जर इंटरेस्टेड असले की त्यांना कॉन्टेस्ट करायचे आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाऊ शकतो. कारण की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आधी गेलो होतो आणि सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं की 1 एप्रिलला तुमची हायकोर्टामध्ये केस आहे, आधी तिथे काय होते ते तुम्ही पहा, त्यानंतर जे आहे इथली रेमेडी तुम्ही घ्या. तर आता हायकोर्टाने स्टे दिलेला आहे, अजूनही ऑर्डर पास केलेला आहे. तर आमच्याकडे जे आता कॉज ऑफ ऍक्शन आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोब जे आहे जाऊन जर आम्हाला इलेक्शन लढायचं आहे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी रामटेकमध्ये, तर आम्हाला तसं सुप्रीम कोर्टातून किंवा जेही प्रॉपर प्रोसिजर आहे किंवा जेही रेमेडी अवेलेबल आहे ते आम्ही करू. जिल्हा परिषदेचं गमावलेलं पद जे आहे ते त्यांना बहाल केले जाणार की यासाठी तुम्ही काय? सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर एकदम क्लिअर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.